नमस्कार. आम्ही आमचे अनुभव लिहितोमध्ये तुमचे स्वागत आहे. 2022 रोजी आम्ही सायतेकडी या ठिकाणी गेलो होतो. तिथे प्रसन्न हवा वाहत होती व माझा मावा छोटा भाऊ तो नवीन शाळेत गेला होता. आम्ही सर्वांनी तेथील एक डोंगर चढले व ते डोंगर फार मोठे होते. आम्ही डोंगराच्या वर चढलो व तेथील प्रसन्न हवा घेऊन आम्हाला खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही सगळे सायतेकडी समोर थोड्या अंतरावर धबधबा होता. आम्ही तेथे खेळलो व आम्हालाही खूप मजा आली व आम्ही सगळे घरी परत. नंबर 2, दर्शन, येडाई, पंढरपूर व अक्कलकोट. येडाई. आम्ही येडाई येथे गेलो होतो. तिथे डोंगरावर येडाई मातीचे मंदिर होते. आम्ही 36 किलोमीटर दूर अंतरावर गेल्यानंतर तेथे गेलो. ती मूर्ती फार प्रसन्न व छान होती. तेथील दर्शन घेऊन आम्ही तेथून पंढरपूर येथे परतलो. 5 मे 2022 आम्ही पंढरपूरला तेथून निघालो. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. हे गीत ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर जो उभा राहतो तो म्हणजे विठ्ठल. आपल्या शिष्यांची जो कठीण परीक्षा घेतो, तो पूर्ण संसाराला अंधारातून प्रकाशाकडे नेतो, तो म्हणजे विठ्ठल. 6 मेला पोहोचलो. ही कदाची माझी एक गोष्ट आहे. आम्ही 5 मे 2022 या दिवशी येडाई, पंढरपूर व अक्कलकोट याचे दर्शन घेण्यासाठी माझे काका काकी, मामा मामी व आई वडील यांचे सर्व मुले निघालो. तिथे पोहोचता रात्र झाली. आम्ही एका घरात मुक्काम केला. पुढच्या दिवशी आम्ही मंदिराकडे निघालो. तेव्हा आम्ही पचपजीला रांगेत लागलो. 7 वाजता माझ्या डोळ्यासमोर स्वर्गासारखा एक दृश्य दिसला. ते दृश्य म्हणजे पंढरपुराची शान, विठ्ठलाचे व रुक्मिणीचे मंदिर. मी दुरून पाहिल्यानंतर माझे मन एकदम खुश झाले. ती मूर्ती अशी होती की कोणीतरी तेथे उभे आहे असे वाटत होते. जेव्हा मी त्याच्या पायाचे दर्शन घेतले तर मला असे वाटले की मी जणू कोणाच्या पायाचे दर्शन घेतले आहे असे मला वाटले. मी पटकन त्या मूर्तीला जसा हात लावला तसा मला स्पर्श झाला की कोणाच्या अंगाला हात लावला. तो प्रसंग पाहून माझ्या डोळ्यातून अश्रू आले व मी त्या मूर्तीत रमून गेलो व आम्ही अक्कलकोट येथे निघालो.